जज साहेब, मला माझ्या कुटुंबातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आणायच्या नव्हत्या बरं का. म्हणजे चार भिंतीच्या आतमधल्या गोष्टी जर का चार भिंतीच्या आतच राहिल्या तर बरं असतं ना. आता हे सगळं बाहेर काढतो याचा त्रास होतोय मला, पण काय आहे, माझा नाईलाज आहे, बोलावं लागल. माझी सावत्राई रंजना आणि माझा सावत्र भाऊ हवालदार सुधाकर याचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा होता आणि त्या प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी माझ्या बायकोचा खून केला आणि मला जेलमध्ये पाठवण्याचा कट कारस्थान रचला. आता जज साहेब, माझ्यासोबत यांची सुद्धा चौकशी करण्यात यावी. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. आरोपीकडे त्याचा बचाव करण्यासाठी काही ठोस पुरावे नाही म्हणून काही बडबडतोय. त्याच्यावरचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे मिलॉर्ड हा. गोपाळ, तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? जज साहेब, मला माहिती आहे पुरावा अभावी मी काहीही बोलणार नाही. माझ्याकडे पुरावा आहे. जज साहेब, मी आणि माझी बायको यांच्या वाटेतला अडथळा होता. मी दुकानावर जायचो काम करायला, तेव्हा माझी बायको एकटी घरी असायची. तेव्हा माझी सावत्र आई रंजना हे तिला मानसिक त्रास द्यायची, मानसिक छळ करायची, मारायची, वाटेल तसं बोलायची. हे सगळं सहन केलं आहे. तुम्हाला हे जर का खोटं वाटतंय तर तुम्ही जामकर साहेबांना किंवा सुधाकर दादाला विचारू शकता. अहो, एवढंच काय, माझी सावत्र आई रंजना आपण सतत भडकवायची की आमच्या दोघांना घराच्या बाहेर काढा, म्हणजे प्रॉपर्टी यांच्याच नावावर. म्हणून मला राहून राहून असं वाटतं या दोघांनीच काहीतरी मिलीभगत केलीये, माझ्या बायकोचा खून केलाय आणि याच्यामध्ये मला अडकवलंय. एक चाललंय काय बोलतोस तू? मी आणि माझ्या आईनी खोटं बोलतोयस? अरे सुटे, स्वतःचं खोटं लपवण्यासाठी माझ्यावर, माझ्या आईवर खोटे आरोप करतोयस, घाणेरडे आरोप करतोयस. लायकीत राहायचं बरं का? बघितलं जज साहेब, आता सुद्धा वर्दीचा कसा गैरफायदा घेतला जातो बघा तुम्ही. नाटकं बंद कर तुझी. जज साहेब, बघितलं, धमकी देतो मला. ऑर्डर ऑर्डर. सुधाकर, तुम्ही कायद्याचे रक्षक असून भर कोर्टात तुम्ही असे वर्तन करताय? माफ करा जज. इन्स्पेक्टर जामकर, कोर्ट तुम्हाला सुधाकरला निलंबित करण्याचे आदेश देत आहे आणि तुम्ही त्याची माहिती कोर्टाला परवापर्यंत सादर करायची. सर, गोपाळ देशमुख यांनी सुधाकर यांच्या आईबद्दल, त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले म्हणून त्यांचं संतुलन बिघडलं, म्हणून त्यांच्याकडून हे घडलं. मी दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यातर्फे, खात्यातर्फे. कोण काय करत होतं ते तुम्ही मला नका सांगू. तुम्ही फक्त कोर्टाच्या दिलेल्या आदेशाचं पालन करा. कोर्ट सुधाकर आणि त्याची आई रंजना यांच्या चौकशीचे आदेश देत आहे.